मी हे पहिल्यांदा ऐकायला लागलोय की पत्रिका बघून पण आपण ठरवू शकतो की आपलं लग्न लव्ह मॅरेज होणार, अरेंज मॅरेज होणार, ऑनलाईन होणार, ऑफलाईन होणार. की वास्तुशास्त्र म्हणजे काय नाही, म्हणजे हे काही काही जण अंधश्रद्धा मानतात. ही अंधश्रद्धा आहे का सायंटिफिक त्याला बेस आहे? जे ऑलरेडी घर बांधलंय मग त्याला काय उपाय करता येतोय का पहिलाच आपल्याला परत पूर्ण पहिल्यापासून करायला लागतं? त्याच्यानं आता समजा तुमचं उत्तरेला तर उत्तरेला कसं अग्नी चालत आहे ती जलतत्वाची दिशा, तेव्हा आपण काय करतो तो बॅलन्स करतो. त्याला काय म्हणतो आपण तत्व बॅलन्स करतो. प्रत्येक माणसाची एक वेगवेगळी एनर्जी असते, प्रत्येकाची औरा एनर्जी. औरा एनर्जी असते. मग त्याप्रमाणे तुम्ही एनर्जी इन्क्रीज करायसाठी काय करतात? आता जसं तुम्ही म्हणाला की आपण देवता ऍक्टिव्हेट करतो, तर ते देवतांचं काय काय प्रकार आहेत सांगू शकाल आणि कसं ऍक्टिव्हेट करतात? मग हे ब्रह्म एनर्जी प्रमाणे तुम्ही मला बोलताना मगाशी सांगितलेला की 33 देवता असतात आणि 12 राक्षस असतात. राक्षसच ना? असुर 12 असुर असतात. असुर जातात तर त्यांना पण आपण देवता म्हणतो. देवता कारण की ते असं वाईट नाही. नमस्ते, अनफिल्टर्ड महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घेऊन आलो आहोत वास्तू एक्सपर्ट आचार्य सुशांत कुंभार यांना. तर सुशांत कुंभार यांचं जवळपास 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वास्तुशास्त्रामध्ये. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सुशांत सर. सुशांत सर, मी थोडंफार आपल्या ऑडियन्सला सांगितलंय आपल्या तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल, परत नंतर तुमच्या फील्ड बद्दल. जर तुमचं बॅकग्राऊंड थोडस आम्हाला कळवा. माझं बेसिकली शिक्षण तसं इंजिनिअरिंगचं आहे. मी बीई मेकॅनिकल झालंय माझं शिक्षण. त्यानंतर मी 2014 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जॉब पण केला. माझा स्वतःचा बिझनेस पण आहे. पण आवड म्हणून मी या गोष्टीकडे होतो. म्हणजे कसं पहिल्यांदा व्हिडिओ वगैरे बघायचो युट्यूब वरती. मग कसं नंतर एवढी आवड झाली की शिकायची पण इच्छा नाही. आयुष्यात असं छोटं मोठं इन्सिडेंट असं झाले की असं वाटले की शिकायलाच पाहिजे. कारण की घरात एवढं म्हणजे परिस्थिती अशी झाली की किंवा अडचणी आल्या, मग बाहेरून अशी म्हणाली की तुझ्या घरात हे चुकलंय हे चुकलंय. मग ते आणि माझ्या पत्रिकेत पण योग असा होता की नंतर मला समजत होते की माझ्या पत्रिकेतच योग होता की मी ह्या गोष्टीकडे वळ. मग नंतर मी महावास्तू म्हणून ऑर्गनायझेशन आहे दिल्लीची, तिथं खुशदीप बन्सल सर माझे गुरु, त्यांच्याकडे दिल्लीत जाऊन मी शिक्षण घेतलं महावास्तू एक्सपर्टचं. आणि मग नंतर मी हळूहळू कन्सल्टिंग करत 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 आता मी माझं करिअरच वास्तुशास्त्राचं निवडले. कन्सल्टिंग करतो वास्तुशास्त्रामध्ये, ऍस्ट्रोलॉजी मध्ये, न्यूमरोलॉजी मध्ये. ओके, ग्रेट. आणि कन्सल्टिंग वगैरे कुठे फक्त सांगली, मिरज, कोल्हापूर ह्या भागातच करता का? ओव्हरऑल महाराष्ट्र करतो, ऑल इंडिया करतो. माझ्या प्रदेशात पण क्लायंट आहेत. ओके, ग्रेट ग्रेट. तर मग आपण सुरुवात करूया बेसिक पासून एकदम, की वास्तुशास्त्र म्हणजे काय नेमकं? म्हणजे हे काही काही जण अंधश्रद्धा मानतात. ही अंधश्रद्धा आहे का सायंटिफिक त्याला बेस आहे? अंधश्रद्धा नाही म्हणू शकत, पण वास्तू म्हणजे काय आहे? आपल्या घरात म्हणजे वास करण्यायोग्य जागा आणि त्याचं शास्त्र. शास्त्र म्हणजे काय आहे? सायन्स. बरोबर. मग वास करण्यायोग्य जागा म्हणजे एखाद्या जागेत आपण राहतोय तर त्या ठिकाणी आपल्याला शांतता लाभली पाहिजे, समाधान लाभलं पाहिजे, आपली प्रगती झाली पाहिजे, आपल्या आरोग्य ठीक राहिलं पाहिजे. आपण एखादी गोष्ट ठरवतोय, समजा आता एका घरात एक माणूस राहतोय तर त्याला वाटले की तो जॉब करतोय, तर जॉब करताना त्याला वाटले की नाही आता मी जॉब सोडून बिझनेस करणार, तर त्या गोष्टीसाठी त्याला मदत मिळते का त्या जागेत? नाहीतर एक वेळा काय होते, घरात गेले की असं होते की त्याचं डोकं चालत. मग तेव्हा काहीतरी घरात असं म्हणजे आपण ईशान्य कोपरा समजा, त्या ईशान्य कोपऱ्यात काहीतरी स्टोरी झालं तर त्याचं घरात गेले की डोकं चालणार. तर तो म्हणते की मला बाहेर आले बरं वाटते, खरं घरात गेले की असं वाटते की माझं डोकं चालत नाही. मग त्या ठिकाणी वास्तुशास्त्राचं काम करायचं की बाबा त्याच्या ऑफिस मध्ये स्टोरी वगैरे काढली की तो म्हणतो नाही आता घरात गेले की मला बरं वाटतं. हे वास्तुशास्त्र. पण ते वास्तुशास्त्रामध्ये जे घर बांधलेलं असतंय ऑलरेडी, त्याच्या जे ऑलरेडी घर बांधलंय मग त्याला काय उपाय करता येतोय का पहिलाच आपल्याला परत पूर्ण पहिल्यापासून करायला लागतं? कसं काय, तुम्ही घर बांधलं असलं, आता घर बांधणं म्हणजे तुमच्या पत्रिकेत योग आलेला असते की तुमचं स्वतःचं घर होणार आहे. ओके. हे घर बांधताना तुमच्या पत्रिकेत थोडेफार दोष असले तर घरात दोष तयार होतात. म्हणजे ह्याला आपण ऍस्ट्रोवास्तू म्हणतो. आता घरात दोष आले तर मेजर दोष काय आहेत? समजा तुमचं ईशान्य कोपऱ्यात किचन आहे तर त्या गोष्टीत तुम्हाला ते काढावं लागतं. समजा तुमच्या घरात साऊथ वेस्ट एंट्री असेल तर ती बंदच करावं लागतं. आता ईशान्य कोपऱ्यात तुमचं टॉयलेट किंवा किचन आलं तर ते काढावंच लागतं. तिथं तुम्हाला काही रेमेडी करता येणार. किचन आता समजा तुमचं उत्तरेला आहे तर उत्तरेला कसं अग्नी चालत आहे, ती जलतत्वाची दिशा आहे. तेव्हा आपण काय करतो, तो बॅलन्स करतो. त्याला काय म्हणतो आपण तत्व बॅलन्सिंग करतो. जसं
पाण्यापासून हवा तयार होते आणि हवेपासून अग्नी तयार होते. म्हणून आपण उत्तरेचा जो बर्नर आहे त्या बर्नरच्या खाली हिरव्या कलरचा आपण मार्बल टाकू शकतो किंवा हिरव्या कलरचे आपण रेडियम किंवा मिनरल शीट घालू शकतो. मग ते बॅलन्स होते. ओके, म्हणजे ह्या अशा पण गोष्टी असतात की जे आपण रेमेडीज करू शकतोय. आणि जर समजा आता मी ऐकलंय की जे जमिनीवरचे घर आहेत त्यांची आपण दिशा ठरवू शकतोय, परत नंतर वेगवेगळ्या गोष्टी काही जमिनीखाली पुरायच्या पण असतात वगैरे, असं अशा बऱ्याच गोष्टी असतात, मी ऐकलंय त्या. तर जे अपार्टमेंट वगैरे असतात, बरेच जण आता अपार्टमेंट मध्ये राहतात, मग 50व्या मजल्यावर राहतात, त्यापेक्षा जास्त वरच्या मजल्यावर राहतात, मग त्यांच्यासाठी वास्तुशास्त्र कसं काम करतं? त्यांना पण सेम पद्धतीने वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट होते. कारण कसं असते, जी मेन एनर्जी आहे ती जमिनीतूनच येते बाहेर. म्हणजे जे ब्रह्मस्थानाला जी एनर्जी येते ती जमिनीतूनच येते आणि ते घर काय असं काय आकाशात तरंगत नाही, जमिनीला कनेक्टेडच आहे. त्यामुळं फक्त पुरायच्या गोष्टी आहेत त्या आपण काय असतं, जे जमीन लेवलला म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आहे ते फक्त पुरायच्या रेमेडी करतो. पण आता समजा आपल्याला पृथ्वी तत्व तिथं एखाद्या घरात कमी आहे, तर तिथं आपण जर समजा ते ग्राउंड फ्लोअरला असेल तर काय करतो आपण, तिथं ब्रासचं मेटल तिथं पुरतो किंवा स्टड म्हणा किंवा देवता म्हणा, ह्या पुरायच्या गोष्टी आहेत. पण समजा तुमचं दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर आहे तर तिथं आपण 9x9च्या विटा जरी ठेवल्या कुठं साऊथ वेस्टला म्हणजे पृथ्वी तत्वाला, तर तिथं ठेवलं तरी ते तिथं पृथ्वी तत्व त्याची ताकद तयार झाली असं असतं. म्हणजे असं नाही की तुम्ही 50व्या मजल्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर राहताय किंवा 50व्या मजल्यावर राहताय तर तिथं वास्तुशास्त्र अप्लाय होईल. ओके, तुम्ही कुठं बसताय तिथं पण वास्तुशास्त्र तयार होते. आपण इथं जर बसलोय तर एक 15-20 मिनिटात हे वास्तुशास्त्र तयार होते आपला, कारण की आपण आपल्या दोघांचंच हे आहे काम, हे स्वतःच जग तयार झालं. ओके, म्हणजे दोघांच्या एनर्जी पासून त्या सगळ्या गोष्टी तयार होतात. सगळ्या गोष्टी शेवट एनर्जीवर येतात. अच्छा, मग मला हे सांगा की आता तुम्ही ब्रह्मतत्व वगैरे म्हटलं, तर ते ब्रह्मतत्व वगैरे काय असतं नेमकं? त्याचे किती प्रकार आहेत? किंवा मी ऐकलंय की 45 देवता असतात, बरोबर ना? बरोबर. मग ते नेमकं काय प्रकार आहे? आता आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देवता म्हणतो आपण, तसं 33 कोटी म्हणण्यापेक्षा 33 प्रकारचे देव असतात. बरोबर. ते ब्रह्मापासून तयार होतात. मग त्यामध्ये 33 कोटी देव आणि 12 असुर हे असे 45 देवतांचा संगम असतो आपल्या घरात सगळ्या. त्या प्रत्येक ठिकाणी आता समजा ब्रह्मदेव बरोबर सेंटरला आहे. जेव्हा आपण एखादं घर बांधतोय तेव्हा घर बांधताना काय पहिल्यांदा पाया होतो. पाया झाला की समजायचं तर ब्रह्मतत्व तयार आहे. ब्रह्मतत्व जर तिथं नसतं म्हणजे त्याची एनर्जीच नसते तर ते जे पिलर असतात तेच उभे होत नाही, तुम्हाला काहीतरी अडचणी येतात. तेव्हा समजायचं की आपल्या ब्रह्मतत्व कमी आहे घरात. मग त्यावेळेला काय उपाय करता येतो? ब्रह्मतत्वात एनर्जी चेक करायची पहिला. म्हणजे आमच्याकडे जे टूल्स असतात त्यांना ब्रह्माची एनर्जी चेक होते. समजा ती 6000 हर्ट्झची ती रेंज असते, त्याच्या खाली असेल तर ती जागा घर बांधण्या योग्य नसतेच. तिथं घर बांधणं नसलेलं एकदम चांगलं. म्हणजे जसं आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे चेक करतोय त्या पद्धतीनं तुमच्याकडे एक मशीन असते जे अँटिना आणि आवरा टूल एक असतं. ओके, आवरा स्कॅनर म्हणून एक असतं, त्यांना आपण एनर्जी चेक करतो. त्यात कसं तुम्ही ब्रह्माची एनर्जी त्या म्हणजे ते टूल एवढं चांगलं आहे की तुम्ही एखाद्या माणसाची पण एनर्जी चेक करताय. समजा तो आजारी असला तर तुम्ही त्याची एनर्जी कमी दाखवते. त्या टूल असं आहे की तुमची एनर्जी पण तुम्हाला एनर्जी पण देता येईल. ओके ओके, त्याला एक 5-10 मिनिटानंतर बरं वाटतं. आता मी परवा दिवशी भुसावळून येत होतो, ती पोरगी एक आजारी पडलेली, थोडं तिला तापच सहन झाला. ते माझ्या बॅग मध्ये होतं, तिला एनर्जी दिली. एक अर्धा तास ती व्यवस्थित. एनर्जी दिली म्हणजे काय करताय? कसं असते म्हणजे त्या लेकर अंड्याची एक एनर्जी असते आणि आमची पण एक एनर्जी असते, त्या मुलगीला ती ट्रान्सफर करायची असतात. ओके, आणि मला एक मध्येच प्रश्न पडला, म्हणजे आता आपण चाललोय त्या पद्धतीने नाहीये ते, पण मला एक प्रश्न पडला की तुमची एनर्जी तुम्ही आता म्हणाला, तर प्रत्येक माणसाची एक वेगवेगळी एनर्जी असते. प्रत्येकाची औरा एनर्जी. औरा एनर्जी असते. मग त्याप्रमाणे तुम्ही एनर्जी इन्क्रीज करायसाठी काय करता, किंवा तुम्ही कसं शिकला ह्या सगळ्या गोष्टी? त्या गोष्टी म्हणजे आता जिथं आम्ही शिकलोय प्रदीप सरांकडे, त्याने आम्हाला एक गुरुमंत्र पण दिलाय आणि आमचं स्वतःच एक मेडिटेशन पण असतं. ओके, त्या गोष्टी करत करत ते रोजची म्हणजे जसं पोटाला आपण जेवतोय तसं मानसिक किंवा मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी ते मेडिटेशन आणि तो मंत्र म्हणणं गरजेचं असतं. मेडिटेशन तुम्ही डेली करताय त्या पद्धतीने? तरी किती वेळ तरी मेडिटेशन? ते 1 तासाचं असतं. ओके, 1 तासाचं असतं, पण वेगवेगळ्या पद्धतीने. आता महाशिवरात्र झाली, आता गुप्त नवरात्री झाली,
ओके. त्याचे वेगवेगळे मेडिटेशन असतात. म्हणजे ते साधण्याचा प्रकार आहे. ते वास्तुशास्त्रामध्ये येतं. मग वास्तुशास्त्र आणि तंत्र ह्यामध्ये काय फरक आहे? तंत्र आम्ही म्हणजे तंत्रच आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काय वेगळं काही नाही, तंत्रच आहे. फक्त लोकांना ते भीतीचं म्हणा किंवा ते दाखवले की तंत्र म्हणजे लय मोठं आहे किंवा भयानक आहे, असं काही नाही. आता एखाद्या गोष्टीत आम्ही आता समजा तुमचा एखादा प्लॉट विकत नाही, तर त्या प्लॉटच्या पश्चिमेला जाऊन आम्ही काळा सुरमा, डोळ्याला सुरमाची चांदीची पैकी ते तंत्र झालं. ते डायरेक्ट वेस्टला पुरला तर तुम्हाला 100% महिन्यात तुमचा प्लॉट झाला. बरं. आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किमतीत झाला. हे काय म्हणजे मी केलेल्या केस स्टडीज आहे. मग हे कसं म्हणजे काय काम करतंय, कोण काम करतंय यामध्ये? ह्यामध्ये एनर्जी काम करते. आता जो ब्लॅक सुरमा आहे तो काय आहे, सॅटर्न आहे, शनी आहे. ओके. शनी काय करतोय, शनीचं काम काय असते, फोकस असणार. आणि कसं असतं, एखाद्या जागेचा जागा जात नाही किंवा ती जागा पाहिजे तर किमतीत जात नाही, तर ते काय प्रॉफिट आलं. प्रॉफिट काय आहे, ती पश्चिमेची दिशा आहे. म्हणजे पश्चिमेला दिशा कशाची म्हणतो आपण, प्रॉफिटची. म्हणजे एखाद्या समजा घरात बिझनेस करतो माणूस, तर त्याला काय प्रॉफिट होत नाही, तर त्याची पश्चिमेची दिशा इम्बॅलन्स असते. बरोबर. मग जागेत पण ती जागा तुम्हाला प्रॉफिट देत नसेल तर ती जागा त्या जागेचा इम्बॅलन्स आहे. त्या जागेची ताकद वाढवायची. आता समजा तुमची उत्तरेची जागा, समजा घरातली उत्तर दिशा इम्बॅलन्स आहे, तर तिथं काय करायचं, तुम्ही तिथं एक अल्युमिनियमचा किंवा चांदीचा तांब्या तिथं तुम्ही पाणी करून जरी ठेवला तर ती जलतत्वाची जागा आहे, तर तिथं तुम्ही जलतत्व वाढवा. पण कसं ओळखणार की उत्तरेची जागा इम्बॅलन्स आहे? तुम्हाला तसे सिम्पटम्स येतात. म्हणजे काय, कोणत्या? आता समजा उत्तर दिशा जर तुमची इम्बॅलन्स असेल, तर तुम्ही जर काम करत असाल किंवा बिझनेस करत असाल तर तुम्हाला तशा ऑपॉर्च्युनिटी येत नाही. बरं. म्हणजे कस्टमर येत नाही. नॉर्थला आपण ऑपॉर्च्युनिटीची पण दिशा म्हणतो. आता एक वेळा कसं असते, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुमच्या कशा पद्धतीने आल्या. आता समजा घरात लग्नाचं कोणतं आहे, तर लग्नाला स्थळ येणं पण ही ऑपॉर्च्युनिटी झाली, कारण ती बाहेरून गोष्ट येणार आहे. म्हणजे लग्नासाठी पण आपण ते करू शकतो रेमेडी, लग्न होत नसेल तरी. त्याचा बायोडाटा जरी तुम्ही निळ्या फाईल मध्ये उत्तरेला ठेवला तरी तुम्हाला घर यायला चालू. ओके. तुमच्याकडे काही एक्झाम्पल आहेत का त्या संदर्भात? म्हणजे तुम्ही दिशामध्ये चेंज केला किंवा काहीतरी एक रेमेडी सांगितला, मग त्याप्रमाणे त्या माणसाला रिझल्ट यायला सुरू झाला? आता लग्नासाठी माझ्याकडे भरपूर आहे. म्हणजे मी जेव्हा काम चालू केलं तेव्हा म्हणजे मेन प्रॉब्लेम माझ्या मित्रांची लग्नच होत नव्हती. बरोबर. त्यांच्यासाठी मी म्हणजे काम जेव्हा चालू केलं तेव्हा केस स्टडी मला पाहिजे होत्या. बरोबर. तेव्हा मग कोणाला कामात यश नव्हतं किंवा लग्न होत नव्हते. आता एक तर माझा मित्र आहे, त्याचं 35-36 वर्षी मी लग्न केले. मी केलं म्हणण्यापेक्षा त्याच्या घरात रेमेडी केली, ते झालं. त्याची उत्तर दिशेला त्याचा बायोडाटा ठेवला, परत त्याचा साऊथ ईस्ट इम्बॅलन्स होता. म्हणजे कसं असते, लग्नासाठी तुम्हाला उत्तर दिशाच महत्वाची असं काही नाही. आता स्थळ आलं, कशा प्रकारे स्थळ होते, म्हणजे कसं असते, आता तुम्हाला आपल्या बरोबरीचं पण स्थळ आलं पाहिजे. बरोबर. किंवा कसं असते, एकेकांना असं म्हणतात की मला हे नको ते नको, मला ही अपेक्षा आहे, तर ते काय करते, पूर्व दिशा असते. पूर्व दिशा ही समाजाची दिशा असते किंवा सोशल कनेक्शनची दिशा पूर्व दिशा असते. तर त्यामध्ये तुमचा मग त्यानंतर तुम्हाला आता देवता लेवलला काम करतो. देवता लेवलला म्हणजे पंचायत देवता. ओके. तिथं देवता आली, तर तिथं देवता कुठली, आर्यमा महेंद्र सूर्य. आता लग्नासाठी आम्ही काय करणार, आर्यमा ऍक्टिव्ह करणार. आर्यमा काय करते, लोक जुळवून आणते. आर्यमा म्हणजे देवाचंच एका देवतेचं नाव. ओके. आर्यमा महेंद्र सूर्य ही देवता आहे. मग ह्यामध्ये आर्यमा तुम्ही ऍक्टिव्ह केला तर तुम्हाला लोक चांगली मिळणार. आता ते फायनलाइज काम करायचं साऊथ ईस्ट दिशा करत, म्हणजे लोक आली चांगली तर ते कनेक्शन जुळलं पाहिजे. बरोबर. ती साऊथ ईस्ट करणार. आणि नंतर सगळ्यात महत्वाची दिशा आपल्या लेवलची माणसं येणार, तर ती पितृदेवता आली, ती साऊथ वेस्टला आली. म्हणून म्हणतात की घरातल्या सगळ्या दिशा इम्बॅलन्स असल्या चालते, पण साऊथ वेस्ट दिशा बॅलन्स पाहिजे. म्हणजे साऊथ वेस्टला कसं, पितृदेवता तुम्हाला सगळ्या गोष्टीत हेल्प करते. तुमची हेल्थ असू दे, तुमचं मॅरेज असू दे, रिलेशनशिप इश्यू असू दे, घरातले नाते असू दे, जर तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस वाढवायचं काम सुद्धा पितृदेवता करते. ओके. त्यामुळं असं म्हणतात की पितरांचा फोटो घरात ठेवणे. आमच्या महाराष्ट्रामध्ये तर म्हणतात की पितरांचे फोटो पहिला पाहिजे. बरोबर. कारण की साऊथ वेस्टला तुम्ही पितरांचा फोटो ठेवला तर तुमची मोठी मोठी कामं होणार. आता समजा बाळ होणं, घर बांधणं, लग्न होणं, ही मोठी कामं झाली. बरोबर. ही होण्यासाठी
तिसरे देवता पाहिजेच पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणाला की आपण देवता ऍक्टिव्हेट करतोय, तर ते देवतांचं काय काय प्रकार आहेत सांगू शकाल आणि कसं ऍक्टिव्हेट करताय? त्या देवतांचं पुढं असतं. आता ब्रह्मदेवता आहे. आता समजा एखाद्या घरात तुम्ही देवतांचं काय असतं? फूड. ओके. म्हणजे नैवेद्य एक प्रकार. ओके. हा. आता ब्रह्मदेवता आहे. ब्रह्मदेवताचं काय आहे? दुधामध्ये केशर घालून फक्त शिंपडायचं ब्रह्मदेवता. ओके. काय मंत्र वगैरे असतात? मंत्र वगैरे काय तुम्ही आता सगळ्या देवता तुम्ही ऍक्टिव्हेट करू शकताय. म्हणजे कसं त्याचं ड्यूज पण मिळतं. म्हणजे मेटलचे ड्यूज असतात ते. ड्यूज म्हणजे मला समजलं. ड्यूज म्हणजे असे स्ट्रिप्स असतात मेटलचे. त्यामध्ये ब्रह्मदेवता आणि त्या 4 देवता असतात आणि पहिल्या 3 देवता. ते तुम्हाला डायग्राम सांगितलं आहे. ते कसं असते त्या देवता घरात पण जास्त इम्प्लिमेंट करायचे. जर ऑफिसेस मध्ये कारण की तुम्हाला कायम त्या गोष्टी पाहिजे. आता समजा आपवस्था देवता आहे. नॉर्थ ईस्ट देवता आहे. ईशान्य कोपऱ्यातली आपवस्था. आप आणि अपोवस्था. तर ह्या देवता काय काम करतात? तुम्हाला सप्लाय जोडायचं काम करतात. रॉ मटेरियल आणायचं काम करतात. तर ह्या देवता तुम्ही जर ऑफिसमध्ये किंवा तुमच्या फॅक्टरीमध्ये ऍक्टिव्हेट केला तर तुम्हाला रॉ मटेरियलचा आणि सप्लायचा तुटवडा कधी देणार आणि चांगला. आता घरात समजा तुमच्या ब्रह्म एनर्जी कमी असेल तर ब्रह्म एनर्जी कमी कसं समजायचं की घरात गेल्यानंतर कोणती नवीन आयडिया देते किंवा असं वाटतं की काय करायचं काय कळत नाही. घरात गेल्यानुसार निवांत पडतोय किंवा एखादी नवीन आयडियाचं इम्प्लिमेंट होत नाही तर समजायची घरात ब्रह्म एनर्जी कमी आहे. तर त्यासाठी फक्त काय करायचं? कच्चं दूध घ्यायचं, देशी घ्यायचं, त्यात केशरचं थोडं 1-2-3 दाणे टाकायचे आणि ते मिक्स करून शिंपडायचं फक्त, ओतायचं नाही. कुठं शिंपडायचं? पूर्ण घरात? घराच्या तुम्ही आता घर आहे आपले, घरात अंदाजे ब्रह्मस्थान मिळतंय. ब्रह्मस्थान असा काही एक पॉईंट नसते, असा एक बिंदू नसतो. आता समजा आपलं घर 100 स्क्वेअर फूट असेल तर त्यातले 25 स्क्वेअर फूट ब्रह्मस्थानात असतं सेंटरचं. ओके. तिथं तुम्ही फक्त हातानं म्हणा किंवा एखाद्या कापडानं जरी दूध घेऊन शिंपडला तरी ब्रह्म एनर्जी स्ट्रॉंग होते आणि तुम्हाला ती अर्धा तासात 1 तासात जाणवते की बाबा हा मला थोडं बरं वाटायचं आणि काहीतरी सुचारलं. हे असं ब्रह्म एनर्जी असते. ओके. मग हे ब्रह्म एनर्जी प्रमाणे तुम्ही मला बोलताना मगाशी सांगितलेला की 33 देवता असतात आणि 12 राक्षस असतात. राक्षसच ना? असुर 12 असुर असतात. असुर असतात तर त्यांना पण आपण देवता म्हणतोय, पंचायत देवता. कारण की ते असं वाईट नाही. आता तुम्ही समजा आता तुमचा ईस्ट साऊथ ईस्ट मध्ये एक देवता असेल, दिशा देवता. ते जर समजा तुमची ती देवता जर इम्बॅलन्स असेल तर तुमच्या घरात चोरी होणार किंवा त्या घरातल्या माणसांची प्रवृत्ती चोरी होत्या. म्हणजे त्या घरातल्या माणसाला चोरी करू असं वाटतं. ओके. आता समजा तुम्ही आता एक गाव आहे तर त्या गावातले पण वस्तू असतात. त्या गावात समजा ईस्ट साऊथ ईस्टला काहीतरी समजा विहीर आहे किंवा खड्डा आहे, मोठा खड्डा आहे म्हणजे गावाच्या प्रोपोर्शन मध्ये, तर त्या एरियाची माणसं चोरी करतात. म्हणजे हे फक्त घरापुरतं नसून पूर्ण गावापुरतं पण आपण करू शकतो. सिटीवर येते. सिटीवर पण करू शकतो. आता सगळ्यात जास्त आता तुम्ही कोल्हापूर एमआयडीसी बघितली, गोकुळ शिरगाव किंवा कागल एमआयडीसी, ही कोल्हापूरच्या दक्षिणेला आहे. जी इंडस्ट्रियल एरिया असते तो कायम शहराच्या साऊथ दिशेला असेल तर ती इंडस्ट्री खूप मोठी होते आणि समजा ती दिशा जर नॉर्थला असेल तर एवढी वाढते. ओके. आता तुम्ही सांगितलं पूर्वेला किंवा नॉर्थ ईस्टला येते आपली सांगली एमआयडीसी, त्यामुळे एवढी डेव्हलपमेंट नाही आहे. ते तुम्ही कोल्हापूरचं बघा, कोल्हापूरला कशी डेव्हलप आहे. ठीक आहे. आणखीन मग आता जर तुम्ही म्हणाला की देवता ऍक्टिव्हेट केल्यानंतर मग आपण किती देवता ऍक्टिव्हेट करू शकतो एका टाइम? का सगळेजण केलेच चालेल? तशाच देवता सगळे ऍक्टिव्हेटच असतात. पण एखादं देवता काय करते, तुमचं पर्पज असते आयुष्यात एखादं की बाबा मला फंडिंग पाहिजे, मी एखादं मोठं काम करणार आणि मला फंड पाहिजे एकदमच, तर तुम्ही लोन घेऊ शकत नाही किंवा समजा लोन पण पाहिजे, एका महिन्यात पाहिजे, मला 15 दिवसात पाहिजे. एक वेळा तुम्हाला असं होते बघा की मला पैसे पाहिजे आणि कोणतरी येते पैसे देऊन जाते. हे देवता तुमची पूषा देवता जर ऍक्टिव्ह असेल घरात तर ते तशी येतात. जर समजा तसं होत नसेल तर पूषा देवता ऍक्टिव्ह करायची. तर तुम्ही दालचिनी ठेवला की तुमचा पूषा देवता ऍक्टिव्ह आहे. बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की यंग जनरेशन मध्ये लग्नाचे भरपूर प्रॉब्लेम येतात. म्हणजे मुलांचे लग्न होत नाही, मुलींचे लग्न होत नाहीत, आपल्याला पाहिजे तसा जोडीदार मिळत नाही. मग त्यासाठी पण काय असतंय का? त्यासाठी पहिला तर पत्रिका बघायची. पत्रिकेमध्ये तुमचं लग्न आहे का बघायचं. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला जरा थोडी वेगळी वाटेल की
पत्रिकेत लग्न असलं तर पुढे जायचं की बाबा हा लग्न, त्यामध्ये पण असं असते की तुमचं लग्न लव्ह मॅरेज होईल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीत होईल किंवा कामाच्या ठिकाणी होईल. म्हणजे पत्रिकेत सगळं लिहिलेलं असतं. लिहिलेलं असते म्हणजे ते प्लॅनिंग पोझिशन असते तशी. ओके. आता समजा तुमचा 7th हाऊसचा लॉर्ड समजा फर्स्ट हाऊस मध्ये बसलाय, तर काय असते तर तुम्ही तुमच्या पसंतीनं तुम्ही किंवा तुम्ही स्वतः मुलगा निवडता. आता समजा 7th हाऊसचा लॉर्ड समजा 2nd हाऊस मध्ये बसलाय, तर तुमची फॅमिली निवडणार, तुम्हाला मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा. जर 3rd हाऊस मध्ये बसला असेल 7th हाऊसचा लॉर्ड, तर ते तुम्हाला ऑनलाईन मिळणार. ओके. शादी.com आलं, म्हणजे हे पण सगळ्या गोष्टी. आता समजा मला आता एखाद्या कोणाची पत्रिका आहे तर ती मध्ये लग्न जुळणार, तर त्याला 3rd हाऊस मध्ये बसला तर त्याला म्हणणार की तू शादी.com वर फक्त अकाउंट जनरेट कर. ओके. समजा 4th हाऊस मध्ये असेल तर 4th हाऊस आईचं असते, आपल्या घरात असते. मग एक तर आईकडनं कोणतं आईच्या पाहुण्यात येणार किंवा घराजवळची पण येणार. मी हे पहिल्यांदा ऐकायला लागलोय की पत्रिका बघून पण आपण ठरवू शकतो की आपलं लग्न लव्ह मॅरेज होणार, अरेंज मॅरेज होणार, ऑनलाईन होणार, ऑफलाईन होणार, का कुणाकडून येणार, कुठल्या रिलेटिव्ह कडून. समजा ते 5th हाऊस मध्ये असेल सगळ्यात जास्त, आता 99% लव्ह मॅरेज होतात, एक तर मुलग्याचा किंवा मुलगीचा 7th हाऊसचा लॉर्ड 5th मध्ये असतोय किंवा 7th हाऊसचा सब लॉर्ड शुक्र असतो. शुक्र सगळ्यात जास्त तुम्हाला लव्ह मॅरेज साठी चालवतात. आता बघितलं आपण पत्रिका, लग्न आहे तर तरी पण लग्न होत नाही, तर त्या संदर्भात घरात काय चेंजेस करू शकतोय का किंवा काय करायला? 2-3 चेंजेस आहेत. एक तर तुम्ही नॉट क्लिअर करायची. नॉटला समजा तुमचे पिवळा कलर आहे किंवा लाल कलर आहे तर तो काढायचा, त्याचा ऑफ व्हाईट कलर मारायचा, त्यामुळे तुम्हाला स्थळ यायला चालू होते. चांगली स्थळ यायला तुमचा साऊथ वेस्ट चांगला करायचा. साऊथ वेस्ट चांगला करायचा म्हणजे काय, साऊथ वेस्ट ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे, तर तिथं तुम्ही तुमच्या पित्रांचा फोटो लावायचा गोल्डन फ्रेम मध्ये, आणि तिथं तुम्ही पित्रांचा फोटो लावल्यानंतर तिथं काय तर हिरवी झाडं म्हणा किंवा ब्राऊन कलर, ग्रीन कलर असेल तर इंडोर प्लांट्स वगैरे लावले ते काढायचे. कारण की पृथ्वी तत्वाला हवा तत्व म्हणजे किंवा आपण काय म्हणतो एअर एलिमेंट असेल तो डिस्टर्ब करतोय. ओके. त्यामुळे तुम्हाला चांगली स्थळ येतात, बरोबर जी स्थळ असतात ती तुम्हाला पृथ्वी तत्व देतात. आणि आता हे स्थळाचं तर झालंच, आपण दुसरं पण प्रॉब्लेम बघतोय की लग्न जरी झालं तरी लग्न टिकत नाही. मग त्यासाठी काय करता येते? टिकण्यासाठी ते पण तुमच्या पत्रिकेवर आला विषय. बरोबर. एकेकांचं कसं असतं म्हणजे ही तुम्हाला गोष्ट वेगळी वाटेल, पण पत्रिकेत असं व्यवस्थित की एक वेळा लग्न होणार खरं घरात अशी नवरा बायको वेगवेगळी राहणार असं पण व्यवस्थित. त्यासाठीच बघायचं की लग्न आहे का नाही. मग त्याच्यावर पण उपाय करता येतात आपल्याला? त्याच्यावर उपाय सेपरेशन हे तुमचं 12वं घर आलं. म्हणजे वेगळं राहणं हे पत्रिकेतलं 12वं घर आलं, आणि 12वं घर हे आलं की मोक्षचं पण आलं आणि मेडिटेशन पण आलं. मग त्यावेळेला नवरा बायकोनी थोडं स्पिरिच्युअल व्हायचं किंवा मेडिटेशनची थोडी प्रॅक्टिस केली की मग ते त्यांचं रिलेशन चांगलं होतं. म्हणजे असं नाही की काय तर इथं पूजा घाला ती पूजा घाला, त्यापेक्षा स्वतःमध्ये बदल केल्यावर रिलेशन चांगलं होतं. पूजा घालून हे करून तुमचा पैशाचा खर्च. ओके. आणि जर मुलं होत नसतील कपलला तर त्यावर काय उपाय करतात? मुलं होण्यासाठी पहिल्यांदा ते पण पत्रिका येतात की बाबा त्या लेडीजला कन्सिव्हिंगचे म्हणा किंवा संतान प्राप्तीचा योग आहे का. 99% असतेच. 1% असं असते की त्याला मी म्हणतो डायरेक्ट तुम्ही अडॉप्ट करा. ओके. मग त्यामध्ये पण 3-4 देवता महत्वाचे असतात. एक देवता असते ती NNW ची रोग आणि नाग, ती अट्रॅक्शनची देवता आहे. ओके. म्हणजे नवरा बायकोंच्यात अट्रॅक्शन पाहिजे बरोबर कन्सिव्हिंग साठी. ते झाल्यावर नंतर पर्जन्य देवता आहे. पर्जन्य देवता ही आहे की कन्सिव्हिंगचे, म्हणजे जे बीज पाऊस पडल्यावर जसं बीज अंकुरित होतंय तसं तुमचं पर्जन्य देवता जर घरातली चांगली असेल, तिथं समजा तुमचा किचन किंवा टॉयलेट असेल तरी पण कन्सिव्हिंगला प्रॉब्लेम येतो. तिथं तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या, तुम्हाला कन्सिव्ह होणार. कन्सिव्हिंग झाल्यानंतर एक वेळा असं होते मिसकॅरेज, म्हणजे 4थ्या महिन्यात म्हणा 5व्या महिन्यात म्हणा, तर तिथं काय करायचं तुमचा साऊथ वेस्ट घेऊन बघायचं. तिथं समजा तुम्ही झोपत असतील किंवा तिथं तुमचा काहीतरी ब्राऊन कलर म्हणा किंवा ग्रीन कलर आला तरी सुद्धा तुम्हाला मिसकॅरेजचे चान्सेस येऊ शकतात. ओके. त्यानंतर पितृदेवता आली, इथं परत पितृदेवता आली. पितृदेवता ही तुमची प्रोटेक्टर असते तुमच्या कशाची म्हणायचं वंशाची. आणि अंगवाढीसाठी पण पितृदेवता, म्हणजे एक वेळा कसं होते मग म्हणजे अवयव वाढत येतात, बरोबर, बाळाचे अवयव वाढत, त्यासाठी पण पितृदेवता.
समजा एखाद्या घराचा साऊथ वेस्ट कट असेल, ऑफसेट असेल साऊथ वेस्ट, तरी पण तसं बालट्या. ओके. मग त्यासाठी पण आपण आधी मग ह्या गोष्टीसाठी एकदा वास्तू चांगल्या वास्तुशास्त्रात दाखवला तर तुम्हाला ती रेमेडीज चांगली देईल आणि घर बेसिक बॅलेन्सिंग झाले. या सगळ्या गोष्टी बेसिक बॅलेन्सिंग झाले की तुमचे 95% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके ओके ठीक आहे. आणि जर समजा आता बिझनेस आहे माझा आणि बिझनेस मला वाढवायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतोय का? म्हणजे ते घरी करायचं का जिथं माझं ऑफिस आहे तिथं करायचं? नाही, तुमचा बिझनेस आहे तिथं तुमचं आता तुमचं माइंड फ्रेश राहायला किंवा नवीन आयडिया यायला तुमचं घरातली वास्तू चांगली पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि बिझनेस रिलेटेड आता तुमचं वाढवणार कुठल्या दृष्टीने वाढवणार आहे, म्हणजे तुम्हाला की बाबा मला एखादी ब्रँच वाढवायची आहे किंवा मला कस्टमर जास्त पाहिजे किंवा माझी फ्रँचायझी वाढली पाहिजे किंवा मला नवीन मोठा ऑफिस करायचे आहे. आता समजा क्लायंट पाहिजे तर नॉर्थ दिशा आली. आता नॉर्थ दिशेला पण 2 देवता आहेत, भल्लाट आणि सोम. भल्लाट काय आहे, मोठा सगळ्यात देवतामधला सगळ्यात मोठा देव भल्लाट आहे. ओके. तर भल्लाट देवता तुम्ही ऍक्टिव्ह केला तर तुम्हाला मोठं कस्टमर येणार. ते ऑफिसमध्ये करायचं का घरी करायचं? ऑफिसमध्ये. भल्लाट देवता ऍक्टिव्ह केली की तुम्हाला मोठं कस्टमर येणार. फक्त ते कस्टमर फायनल करायला सोम देवता पण सोबत ऍक्टिव्ह करायचे. ओके. सोम देवता ऍक्टिव्ह केली की तुम्हाला काम फायनल होणार. पण ते कामाचे पैसे यायला साऊथ ईस्ट दिशा आणि देवता ऍक्टिव्ह करायचे. नाहीतर असं होती की काम येते तर त्याचे पैसे येत नाही. मग त्याचं तुम्हाला आणि देवता आहे. आता पैसे आलं पण त्यातून तुम्हाला प्रॉफिट झालं नाही. ओके. तर प्रॉफिट साठी पश्चिमची दिशा वरून देवता ऍक्टिव्ह करायची. आता सगळेच देवता जर ऍक्टिव्ह केले तर काय अडचण येते? सगळेच देवता ऍक्टिव्ह केले सगळीच कामं आपली होती? नाही, तसं नाही. सगळ्या देवता ऍक्टिव्ह करणं महत्वाचं नाही, कारण की त्या सगळ्या देवता ऍक्टिव्ह म्हणजे म्हणूनच तुमचं सगळं चालू आहे व्यवस्थित. ओके. त्यामध्ये कसं देवता काय काम करतात, स्टेरॉइडचं काम करतात. जसं तुम्हाला ताप आलाय तर डॉक्टर काय करतोय, एक इंजेक्शन देऊन फक्त ती जी बॅक्टेरिया तो कमी करतोय किंवा ती एखादी जी इम्युनिटी पॉवर आहे ती वाढवते. तसं देवतात काम असते. आता समजा आता एकेकांचं काम कसं असते की मला एकच कस्टमर पाहिजे, एकच कस्टमर पाहिजे, खरं मोठा पाहिजे. आता जी बाजारपेठेची दुकान असते त्यांना रोज नवीन कस्टमर पाहिजे. बरोबर. पण आता ही कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे अपार्टमेंटची माणसं त्यांना काय करतात, थोडीच माणसं पाहिजे की बाबा माझी 200 घर आहेत, 200 माणसं, 400 नेमका उपयोग नाही. 200 घर चांगली होते. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला रोज कस्टमर साठी भल्लाट आणि आरेमा काय करून करते, तुमची रोजचा फुटफॉल वाढवतो. पण महेंद्र काय करते, तुम्हाला पैसे कमवून देणारी माणसं जोडते. आता समजा हे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कसं असते, एजंट लोक असतात, तुम्हाला कस्टमर आणून देतात, ते झाले तुमचं महेंद्र, पैसे मिळवून देणारी माणसं. आणि त्यातल्या त्यात एखादा असं असते की बाबा गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्टर असते, तर त्याला काय करायचं असते, त्याला गव्हर्नमेंट रिलेटेड कनेक्शन पाहिजे. त्यासाठीच पूर्व दिशेशी सूर्यदेवता ऍक्टिव्ह करायचं. गव्हर्नमेंट जॉब साठी पण आपण करू शकतो हे सगळ्या गोष्टी? त्यामध्ये पण परत पत्रिकेवर तुमच्या पत्रिकेत गव्हर्नमेंट जॉब आहे. आता म्हणजे पत्रिका प्लस वास्तुशास्त्र हे दोन्ही, ऍस्ट्रो वास्तू, या दोन्ही बघून आपण त्याच्यावर उपाय वगैरे करू शकतोय. फक्त वास्तुशास्त्र कसं तुमचं बेसिक प्रॉब्लेम साठी किंवा बाबा घरात भांडण द्यात, एकमेकात पडत नाही, पैसे राहत नाही, आजारी पडतात, हे बेसिक प्रॉब्लेम झाले, हे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला सॉल्व्ह होते. बरोबर. आणि आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी क्लायंट्स वगैरे आहेत म्हणून सांगितलं, तुम्ही फिरताय सगळीकडे, तुमचे भरपूर क्लायंट्स वगैरे आहेत, तुम्ही मला मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तर तुमचे क्लायंट्स वगैरे हे कोणत्या प्रकारचे आहेत? आणि मोठे क्लायंट्स आहेत, सर्वसामान्य क्लायंट्स आहेत जास्त करून, का कोणते क्लायंट्स आहेत जे हे या गोष्टी सगळ्या करतात? आता सध्या परिस्थिती अशी की सर्वसामान्य जे लोक आहेत, म्हणजे आपण जे मिडल क्लास म्हणतोय, त्यांना असा जास्त विश्वास नाही आहे यावर. पण जे मोठे लोक आहेत त्यांना पहिला म्हणजे त्यांचे पूर्वज पण करत आले आणि त्यांनी पण करतात, त्यामुळे त्यांचा जो सक्सेसफुल होण्याचा ग्राफ आहे तो कायम वाढते. म्हणजे असं नाही म्हणत की वास्तुशास्त्र केल्यावर तुम्ही सक्सेसफुल होत आहे, पण असं आहे की तुम्हाला एक सपोर्ट मिळतोय एनर्जीचा म्हणा, म्हणजे सप्लिमेंट टाईप एक मिळत आहे. तुमचं कर्म पण तेवढं महत्वाचं आहे. पण असं होतंय की मध्यम वर्गात एवढं त्याचा अवेअरनेस नाही की हे केल्यावर हे होतंय किंवा बाबा, नाहीतर एक काय म्हणतात की बाबा मला भोग झाले आणि मला भोगायचं आहे म्हणून ते काढतात. पण छोट्या मोठ्या उपायांनी त्यांचं ते सॉल्व्ह होत राहते. पण ते कसं एक वेळा विश्वासच महत्वाचा आहे या गोष्टीत, किंवा विश्वासाने केले की तुम्हाला ते 100% रिझल्ट द्या. आता मी तुमच्याकडून ऐकलं की तुमचे थोडेफार क्लायंट आहेत की त्यांचे पैसे अडकले होते, तर त्यांचे पैसे पण तुम्ही परत मिळवून द्यायसाठी त्यांना उपाय सांगितलेला. आता पैसे मिळवून अडकलेले पैसे
मिळवून देणं हे काय आता मेन काय झालं, त्यांनी काहीतरी काम केले, खर्च बरोबर. केले म्हणून त्यांचे पैसे येणार आहेत. बरोबर. तर ते काय तुमचा साऊथ ईस्टला तिथं स्टोरेज असेल, साऊथ ईस्टला जर स्टोरेज आलं तर तुम्ही तुमचे पैसे अडकणार. पण ते तुम्ही स्टोरेज काढलं तुम्हाला 15-20 दिवसात त्याचा रिझल्ट जाणार. म्हणजे तो पैसे द्यायला चालू करतो. ओके. असं नाही की एकदम येणार आणि तुमचं समजा 10 लाख रुपये अडकले तर 10 लाख रुपये तुम्हाला डायरेक्ट आणले. ते स्टोरेज काढलं म्हणजे फ्लो व्हायला सुरू होणार पैशांचा. तुमचा मेन काय बेसिक बॅलन्स स्टोरेज आलं, स्टोरेज काढल्यानंतर 1 महिन्यापर्यंत तिथं तेवढं ऍक्टिव्ह करायचं. ओके. मग ह्या सगळ्यासाठी तुम्ही म्हणजे तिथं स्वतःहून जाताय का ऑनलाईन पण तुम्ही करताय? आता समजा आता मी बाहेरच्या देशातले जे क्लायंट होते तिथं ऑनलाईनच करावं लागते. बरोबर. पण जे इंडियामध्ये मी जातो फिजिकल जातो, एक तर विजिट मला फिजिकल करायला लागतं. कारण की मला पण अंदाज येत नाही की बाबा नेमकं काय आहे. एकदा मी तिथे जाऊन आलो त्या घराचा मला अंदाज आला की मी नंतर फोनवरून डायरेक्ट सांगतो बाबा हे असं तर ते असं. ते प्लॅन दोघांकडे राहतात बिल्डिंगचे, ते झाले की मग मी सांगतो बाबा साऊथ ईस्ट मधनं हे काहीतरी आलंय का. बरोबर. ते काय आता आपण घरात बघतोय की लोक घोड्यांची पळताना घोड्यांची फ्रेम वगैरे लावतात किंवा उगवता सूर्य असतोय किंवा इंडोर प्लांट्स वगैरे असतात. मग त्याचा काय फरक पडतोय का घरात? फरक पडतोय की तुमची ती एनर्जी वाढवायचं काम करते ना. आता घोडं कशाचं अग्नितत्वाचं पण प्रेझेंटेशन करते आणि वॉटर म्हणजे जलतत्वाचं पण प्रेझेंटेशन करते. बरोबर. मग तसं तुम्ही पाण्यातले घोडे लावला तर तुम्ही उत्तरे लावा, तशात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येतील. आता पाणी काय आहे तुमचं फ्लोचं म्हणजे फ्लो दर्शवतोय. बरोबर. तसं तुम्हाला फ्लो येणार कस्टमरचा म्हणा. आणि घोडे काय तुमचं ताकदीचं पण स्पीड ताकद ह्याचं रिप्रेझेंटेशन. त्याच्याप्रमाणे तुम्हाला उत्तरेचे जे जे हे तत्व आहे. आता उत्तर कसं तुमचं कस्टमर पण देते तुम्हाला, हेल्थ पण आहे तुमच्या कस्टमरचे म्हणजे तुमच्या प्रोडक्टची अट्रॅक्शन पण आहे. आता ह्यांनी इथं हे लावले फोटो लावले. बरोबर. तर हे यांचं नॉर्थ वेस्टला असेल तर यांचं अट्रॅक्शन आणि वाटतं त्यांच्या प्रोडक्ट बद्दल की तुम्हाला उत्तर दिशा हे सगळं देते. ओके. मग आता जर समजा घरात प्लांट्स वगैरे असतात जसं मी विचारलं, इंडोर प्लांट्सचं काय काम असतं? इंडोर प्लांट्सला तुमचं ते मनी प्लांट आले, बांबू प्लांट आले, ते खरंच वर्क करताय? होय वर्क करते. मी ते काय करतं वाढत राहते. ओके. असं सिंथेटिक लावायचं नाही. ओरिजिनल लावायचे. जे वाढ दाखवत ते वाढ दर्शवत तसं तुम्ही उत्तर ठेवा, साऊथ ईस्टला ठेवा. आणि बरेच जण आता पेट्स वगैरे पाळतात. मग पेट्सचं पण काय फरक पडतोय का वास्तूमध्ये? पेट्स हे तुमचं एन्जॉयमेंट आहे. ते तुम्ही घरात नॉर्थ ईस्टला ठेवा किंवा ईस्टला त्यांना ठेवा, ते काय एवढा इश्यू करत आहे. ओके. वास्तुशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी पण काही ठराविक दिशा सांगितल्यात का की त्यामध्ये तिथं बसून त्यांनी अभ्यास करावा वगैरे असं काय? आता तो कशाचा अभ्यास करतोय? इन जनरल तो ग्रॅज्युएशन पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत जर शिक्षण चालू असेल तर तो उत्तरेला किंवा पूर्वेला बसू शकते, घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला, आणि त्याचं फेसिंग पूर्वेकडे चालू शकते. बरोबर. आता समजा तो अकाउंटिंगचा अभ्यास करतोय किंवा सीएचा अभ्यास करतोय तर त्यानं घराच्या पश्चिमेला बसावं आणि पश्चिमेला तोंड करून बसावं. ओके. आणि जे गव्हर्नमेंट जॉब साठी वगैरे करतात त्यांनी दक्षिणेला बसावं, दक्षिणेकडे तोंड करून. दक्षिणेकडे तोंड करून. ओके. आणि आता अभ्यास करत असताना बऱ्याच लोकांना अपयश येते, मग त्यावेळेला डिप्रेशन मध्ये वगैरे मुलं जातात. मग त्यासाठी काय करता येईल जे डिप्रेशन मध्ये जाऊ? चांगल्या झोन मध्ये आता म्हणा अभ्यास करताना तो घराच्या वेस्टला म्हणजे वेस्ट झोन मध्ये किंवा साऊथ झोन मध्ये किंवा नॉर्थ झोन मध्ये किंवा वेस्ट साऊथ वेस्ट मध्ये असू दे, पण त्याची पुस्तकं साऊथ वेस्ट मध्ये नसू देत किंवा वेस्ट नॉर्थ वेस्ट मध्ये बसू देत. समजा साऊथ वेस्ट म्हणजे साऊथ आणि साऊथ वेस्टच्या मधली दिशा. ओके. हा. तिथं जर त्याची पुस्तकं आली किंवा तिथं जर तो अभ्यासाला बसला तर त्याला परीक्षेत जाऊन काय आठवणार नाही. जो काही अभ्यास करेल ते सगळे त्याला विसरून जाईल. ओके. आता समजा तो वेस्ट नॉर्थ वेस्ट मध्ये जर बसला तर त्याला तिथं अभ्यास करताना उगाच टेन्शन येणार की बाबा काय होईल माझं, कसं होईल, ते टेन्शन ओव्हर थिंकिंग होऊन त्याचा अभ्यास होणार, मग ते डिप्रेशन मध्ये जाणार. मग त्यासाठी झोन घरात माहित पाहिजे की बाबा इथं अभ्यासाला बसू दे. बरोबर. म्हणजे उत्तरेला बसू दे. आता त्यात जर समजा ते नॉर्थ ईस्टला बसला तरी पण प्रॉब्लेमॅटिक होते. आपण म्हणतो ईशान्य कोपरा देवाचा असतो, चांगला असतो, पण तिथं फक्त तुम्ही 5-10 मिनिटात बसायचं. ओके. आणि मेडिटेशनला वगैरे बसायचं असेल तर मेडिटेशनला तुम्ही नॉर्थ ईस्टला बसू शकताय, साऊथला बसू शकताय. ओके. म्हणजे दक्षिणेला बसू शकताय. ठीक आहे. आणखीन एक बऱ्याच लोकांच्या घरातला प्रश्न आहे की घरात व्यसनी
व्यसनी माणूस जर असेल तर त्याचं व्यसन मुक्त करायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर काय व्यसन कमी करणं एक तर त्या माणसाच्या मनात पाहिजे. बरोबर, इच्छा पाहिजे. आणि तो का पितोय, म्हणजे पितोय म्हणजे व्यसन का करतो. एकतर समजा त्याला संगत चांगली असेल किंवा तो एन्जॉय म्हणून पेत असेल किंवा तो टेन्शन म्हणून पेत असेल, त्या गोष्टी पहिला आयडेंटिफाय करायच्या. टेन्शन कशाचं टेन्शन असेल, समजा पैशाचं टेन्शन असेल तर त्याचा साऊथ ईस्ट बॅलन्स करायचा, त्याला पैसे मिळवून द्यायचं मार्ग तयार करायचा, त्याच्या पत्रिकेतलं सेकंड हाऊस ऍक्टिव्ह करायचं, मग ती पैसे की आपोआप तो कमी करेल. समजा तो एन्जॉयमेंट मध्ये पेत जास्त पेत असेल किंवा व्यसन करत असेल तर त्याला ईस्ट नॉर्थ ईस्ट इम्बॅलन्स असेल. ईस्ट नॉर्थ ईस्ट इम्बॅलन्स आणि त्याबरोबर वेस्ट नॉर्थ वेस्ट ही प्रामुख्याने पहिली दिशा आहे. वेस्ट नॉर्थ वेस्ट तिथली जी पापेक्षमा जी देवता आहे ती जर इम्बॅलन्स असेल तर लोक जास्त डिप्रेशन मधून जाऊन व्यसन करतात. तिथं तुम्ही ब्रासचं हरिण ठेवलं 4 इंचाचं किंवा 6 इंचाचं जरी ठेवलं तरी त्या माणसाला असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि तो व्यसन करायचं बंद होतं. ओके, आता ह्या संदर्भात आपण बरेच काही बोललो, तर तुमचे काही एक्सपिरियन्स शेअर कराल का जे तुम्हाला एकदम फॅसिनेटिंग वाटली, म्हणजे तुम्हाला वाटलं की हे जबरदस्त एक्सपिरियन्स झाले आणि त्यांच्या लाईफ मध्ये ड्रास्टिक चेंज आला, मग असे काही एक्सपिरियन्स आहेत का तुमच्याकडे? आता मी जेव्हा कन्सल्टिंग चालू केलं, म्हणजे चालू केल्यावर 1 वर्षात किंवा 6 महिन्यात हा एक्सपिरियन्स झाला असेल की एक माझा मित्र होता, मग त्याचं मी आधी वास्तू केलं होतं की बाबा बेसिक बॅलन्सिंग करूया फक्त, म्हणजे त्याचं वेस्ट म्हणा किंवा त्याचं किचन म्हणा मी बॅलन्स करून दिलं त्याला. पण नंतर तो 6-7 महिन्यानं आला माझ्याकडे की म्हटला बाबा मला गुडघ्यातच दुखायला, डॉक्टरने सांगितले की वाटी सरकल्यासारखं झालं आणि त्याचं ट्रीटमेंट करायला पाहिजे किंवा ऑपरेशन करायला लागलं असं म्हणणार. ओके, मग त्याला माझ्या डोळ्यासमोर त्याच्या घरात प्लॅन आला. मी त्याला म्हणलं बाबा त्या हॉलमध्ये टीव्हीच्या कडेला त्याचा नॉर्थ वेस्ट तिथं होता बरोबर. तो म्हणला की डाव्या गुडघ्यात तसा प्रॉब्लेम दाखवलाय. तर तो म्हणला, मी त्याला म्हणले की तिथं काय तर वजन आणून ठेवलाय तो. मग म्हणला ते भाऊ घर सोडून गेलता, त्याचं ते बेड वगैरे आणून त्याने तिथे ठेवलेला, म्हणजे वेटेड बेड असेल तिथे आणून ठेवलं, डिसमेंटल करून ठेवलं. त्याला म्हणलं ते फक्त कार्ड म्हणल्यापेक्षा 1 फूट सरकव म्हणलं फक्त. तो काढल्यावर दुसऱ्या दिवशी झाला, म्हणला मला काही नाही, तो सायकल घेऊन नंतर पाणी भरायला लागला. म्हणजे दुसऱ्या दिवशीच रिझल्ट आला ना? मग मस्त तर तुम्हाला रिझल्ट आहे की दुसऱ्या दिवशी. त्यात त्यानं लगेच मला संध्याकाळी फोन केला आणि दुसऱ्या गावात त्याची मावशी राहत होती, त्यानं मला रात्रीच घेऊन गेला. म्हणलं असं मावशीकडे जायला. म्हणलं काय झालं, तर म्हणला त्यांच्या डोक्यात मुंग्या, डोक्यात हातात मुंग्या गेले उजव्या साईडच्या. मग जाऊ मी 8:30ला गेलो त्यांच्या घरला रात्री. 8:30ला घेऊन आम्ही मापू घेतली, मापू घेऊन मी प्लॅन तयार केला. त्यांच्या बरोबर नॉर्थ ईस्टला मोळे होते, म्हणजे घर बांधल्यापासून मोठे मोठे 1-1 इंचाच्या जाडीची मोळे मच्छरदाणी बांधायला खाऊन ठेवले. मी फक्त ते मोळे काढायला लावले रात्री आणि दुसऱ्या दिवशी ती बाई सकाळी रानात कांदा काढायला गेली. एवढ्या छोट्या गोष्टींचा पण फरक पडतो, खूप फरक पडतो, खूप म्हणजे मर्मस्थानात तर तुम्हाला 5 मिनिटात रिझल्ट. ओके, म्हणजे एक तर आता एक किस्सा आठवली मला. आमचा ऑनलाईन सेशन चालू होता सरांसोबत. मग त्यातली एक म्हणजे कुठली होती म्हणजे माणूस मला आठवत नाही, पण तो सरांनी डायरेक्ट त्याला झूमवर ऑनलाईन घेतलं की बाबा मला म्हणजे त्यानं मेसेज टाकला की झूमवर सर मला आता लगेच मदत पाहिजे. सरांनी त्याला डायरेक्ट घेतलं लाईनवर आणि म्हणलं की असं आईचं ऑपरेशन करायला सांगितले, ब्रेन मध्ये हे झालं, नसा एकमेकात गुंतल्या. ओके, सरांनी डायरेक्ट सांगितलं की बाबा तू डायरेक्ट नॉर्थ ईस्टला जा म्हणून. रेकॉर्डिंग व्हिडिओ कॉल चालू होता, व्हिडिओ कॉल नाही तिथं असा स्विचच होता बोर्डचा. बोर्ड तिथं ते म्हणले ते खोल म्हणते तिथं ते बंद होतं. ते म्हणलं त्यातल्या वायरी टाकल्या. सरांनी सांगितलं त्यातल्या वायरी टाकल्या, त्या फक्त वायरी काढून एक तर टाक किंवा व्यवस्थित जोड. ते काढलं, त्या बाईचं ऑपरेशन कॅन्सल झालं करायचं. फक्त वायरिंग मुळे? ती लाईव्ह आहे ना, म्हणजे घेता मला असं जसं झालं की माझी लाईव्ह घेत. तुम्ही डॉक्टरांचा धंदा बंद करताय? माझ्या डॉक्टरांनी म्हणून घेतलं. ओके, आता माझ्या मित्राच्या ताईची एकदमच बीपी वाढली, त्यांनी घर चेंज केलं. तो म्हणजे इथं चांगली चालता राहायला, ते म्हणला आईची बीपी एकदम वाढली. ते म्हणलं आईला झोपवतीच म्हणलं चुकल्या दिवशी, कारण मी ते घर चेंज करताना मीच केलेलं. इथं हॉलमध्ये झोपते का म्हणलाय, तो म्हणला तिला झोपवतो म्हणलं, पश्चिमेला झोपव म्हणलं, तिचा फोटो एक साऊथला ठेवलं.
तुम्ही मला कराडच्या हॉटेल बद्दल पण सांगितलं होतं, तर त्याबद्दल सांगाल थोडस? ती केस म्हणजे थोडी निगेटिव्ह एनर्जी बद्दल जाते. ओके. काय झालं होतं नेमकं? तुम्ही म्हणजे त्यासाठी गेला होता? केस अशी होती की माझ्या मित्राला हॉटेल निवडायचं होतं, ते हॉटेल टाकणार होतं तिथं. ओके. चांगल्या कराडमधल्या चांगल्या ठिकाणचं हॉटेल आहे ते. त्या ठिकाणी गेल्यावर असं झालं की आता मित्र त्यामुळे माप मीच घालतो, आणि माझा दुसरा एक मित्र होता. चालू होतं ते हॉटेल? नाही, बंद होतं. तो घ्यायचा त्या मालकाकडनं. मग तो हॉटेल घेताना मला बोलवला, मी गेलो. माप घेताना माझा 2-3 वेळा टेप पडला हातात. ओके. असं कधी होत नाही की माझ्या हातातनं टेप पडेल असं. मग नंतर थोडं मी माझी नाडी पण चेक केली, तिथं मला निगेटिव्ह एनर्जी जाणवली. मग तेवढं इंट्युशन असं जाणवलं की तिथं 3 आत्मे आहेत. त्यानंतर बाहेर आल्यावर असं मग ते डायरेक्ट मालकाला म्हणले की बाबा इथं 3 काय झाले का? तर तो मालक म्हणला पहिला असं काय नाही, अनेकदा सांगा म्हणलं. मग फक्त विचारलं की काय झाले का? नंतर मी त्याला डायरेक्ट म्हणले की बाबा इथं 3 बायका मारून टाकलं. तो म्हणला होय. म्हणलं तुम्हाला कसं काय? म्हणलं मी कन्फर्म करतो. म्हणलं कन्फर्म करायला मी कोल्हापूरला माझ्या बरोबर शिकलेली माझी बहीण अक्का म्हणते, तिला फोन लावला की अक्का म्हणलं मी तर आलोय आणि काय करावं वाटतं. म्हणजे मी तिला सांगितलं की मी हॉटेलात आलोय, असं माप झाले, असं घडले. मी तिला डायरेक्ट म्हणले की बाबा मला काहीतरी वेगळं वाटायला इथं आलोय. ती म्हणली पहिला तिथनं बाहेर, त्या हॉटेलमधनं पहिला, म्हणजे त्या जागेतनं पहिला बाहेर जा. तिनं बाहेर येऊन तर मला मेसेज टाकलेला की त्या हॉटेलचं नाव, म्हणजे त्या जागेचं नाव, हॉटेलमध्ये गेलायस का आणि त्या हॉटेलचं नाव बॉम्बे आहे. तसंच होतं बॉम्बे. ओके. म्हणजे त्यांनी कोल्हापुरात बसून त्यांनी सांगितलं की हॉटेलचं नाव काय आणि कुठल्या जागेत झालं. खरंच एकदम असं अविश्वसनीय आहे. नाही, अशा गोष्टी येत राहतात आम्हाला की म्हणजे खरं त्या गोष्टीला उपाय नाही. कोण करून देतं म्हटलं तरी पण ती करायचं. म्हणजे आम्ही काढून देतो म्हणतात किंवा ह्याच्यावर उपाय आहे. त्या गोष्टी कसं त्या पिशाची ताकद एवढी असते की आपण त्याला काही करू शकत नाही. ओके. त्याच्यावर काहीच उपाय नाही. त्यांनी जर त्यांच्याच मनात असलं की बाबा जायचंय तर ते जाऊ शकतो. ओके. किंवा त्यांची काहीतरी इच्छा असते, आता ते किती दिवसापूर्वी आहेत, त्यांची इच्छा काहीतरी राहिली असत्या, ती पूर्ण झाल्याशिवाय ती जातात. आणि काय एक्सपिरियन्स सांगू शकाल का, जसं बिझनेस रिलेटेड वगैरे काय असं? बिझनेस रिलेटेड म्हणजे असा एक एक्सपिरियन्स होता की इथं मिरजेजवळ गाव आहे, तिथे गेलतो. मग त्यांचं खालचं शॉप आहे ते व्यवस्थित चालू. ओके. एकदम भारी. म्हणजे खाली कशाचं शॉप होतं? शोरूम होतं टीव्हीचं, इलेक्ट्रॉनिक. ते व्यवस्थित चालू. आणि वरचं आहे ते बंदच. काय वरचं कशात होतं? बंदच होती ती जागा. ओके. त्यांनी मला बोलवलं की खालचं व्यवस्थित चालतंय सगळं, तर वर मी म्हणजे सीझनल आंब्याचं म्हणा किंवा गणपतीचं म्हणा, त्या अशा गोष्टी वर ठेवतोय आणि ते चालतच नाही. मग नंतर त्यानं मला कशाला बोलवलं की त्याच्या मम्मीला ज्वेलरीचं शॉप टाकणार होतं. म्हणजे आपल्या पेंटेक्स इमिटेशन लेडीज शॉप टाकणार होतं. मग मी म्हणलं त्याला बरं बघा म्हणलं. मी गेलो तिथं, मग ते मी डाउझन वगैरे केलं. तर त्याला म्हणलं इथे एक जर म्हणजे नॅचरल मृत्यू झाला नाही आता कोणाचा तर नेले. मग तो म्हणला होय. म्हणला मुलगी होती ती नदीत पडून मेले आणि तिची कपडे तिथे होती. मग ती कपडे काढल्यावर, कारण की एकेकांची मारताना सुद्धा इच्छा असते की बाबा ही माझा आहे, ती माझा आहे. ती कपडे अटॅचमेंट असते अटॅचमेंटची संपली की मग ती जागा पण शुद्धीकरण होते. ओके. म्हणजे कोणी जरी गेलं तरी काय काय अटॅचमेंट म्हणून कपडे वगैरे ठेवतात किंवा वस्तू ठेवतात, ते ठेवणं नाही, त्यांचे कपडे वापरायचे नाही. आता अनेक केस आठवले मला. सांगलीचीच एक अपार्टमेंट होती, त्यांचं तिसऱ्या महिन्यानंतर कामातून थांबलं. ओके. कन्स्ट्रक्शनचं होतं का? कन्स्ट्रक्शनचं. मग त्यांनी काय केलं, खाली मरून कमी पडला म्हणून एका ठिकाणी मरून आणला. ते मरून टाकला, ते मरून टाकल्यावर त्यांचं काम थांबलं. आणि ते काम मग ते माझ्या मित्राच्या ओळखीनं तो म्हणला तर सुशा काय बघायला जातो. मग ते गेल्यावर तिथं डाउझिंग चेक केल्यावर त्या मुरुमात हाड होती. मग ते मुरुम परत काढला आणि 15 दिवसात मग आणि काम चालू. अच्छा. म्हणजे हाडं असली तरी पण ते काम असू शकतात, कोळसा असू शकतात, एक वेळा अजून सोनं पण असू शकते. आपण म्हणतो गुप्तधन, पण ते कसं असते गुप्तधन काय तर वाईट इंटेन्शन न ठेवलेलं असते. बरं. एके वेळा चांगल्या इंटेन्शन पण ठेवलेलं असते.
ते मिळणं न मिळणं शेवट आपल्या नशिबात. म्हणजे गुप्तधन प्रत्येक वेळेला चांगलंच असतं असं नाही. एक एक वेळा ते घेऊन एकेकांची घर पण उठली. बरं. आता सुशांत सर, की आपण आता जे वास्तुशास्त्र तज्ञ वगैरे बघतोय की मार्केटमध्ये भरपूर जण आहेत वास्तुशास्त्र तज्ञ. आपण गुगलला सर्च केलं तरी पण भरपूर, जस्ट डायलला पण आहेत भरपूर. पण बऱ्याच ठिकाणी फसवेगिरी होते वास्तुशास्त्र तज्ञांमध्ये. मग ते कसं निवडावं आपण वास्तुशास्त्र तज्ञ, की हा आपल्याला रिझल्ट देईलच, हे कसा निवडावा? एक तर बघा, तुम्ही त्यांचं शिक्षण कुठनं झालंय, त्यांना विचारा की तुम्ही काम कसं करताय नेमकं, म्हणजे कुठल्या बेसिसवर करताय. आता आम्ही महावास्तुवाले जे काम करतोय तो पंचतत्वावर काम करतोय. तर त्यांचं मेन काय, नाहीतर एक जण असतात की या कन्सल्टिंग फी कमी घेतात आणि हे पुरा ते पुरा, हे जेम्शन पुरा ते जेम्शन पुरा, त्यांच्याकडनं तर कधीच करू नका. कारण की ते फक्त, कारण की जागेची एनर्जी ही तिची स्वतःची आहे ती एनर्जी, त्यामुळे घर बनते. ते पुरून काय एनर्जी पुरायचं कधी, जेव्हा तुम्ही इंडस्ट्री लेवलला काम करताय तेव्हा ते पुरायचं. घर बांधताना कधीच काही पुरायला लागत. पुरायला जेव्हा लागते जेव्हा तो म्हणेल की बाबा घर बांधताना काहीतरी अडचण येत आहे, समजा घर बांधताना थांबले तर त्याला काहीतरी मिळेल. घर तुमचं बांधायला थांबते किंवा जेव्हा तुमचा साऊथ वेस्ट इम्बॅलन्स असेल तर थांबते. मग तेव्हा समजा पहिला बघा की त्या जागेत काय ठेवली का. समजा चुकून तुम्ही साऊथ वेस्टला काहीतरी निळ्या कलरचा बॅरल ठेवलाय किंवा तुमचा साऊथ वेस्टला काहीतरी खड्डा राहिलाय किंवा तिथं मुरुम टाकायचा राहिलाय तर तुमचं घर थांबते बांधव. ते पहिला काढा. म्हणजे तुम्हाला वास्तुशास्त्रज्ञ रेमेडी कशा देते, का नुसतं पैसे काढायसाठी हे घ्या माझ्याकडनं ते घ्या. वास्तुशास्त्रज्ञाकडनं फक्त कन्सल्टिंग घ्या. गोष्टी कुठं आणायची तर तुम्ही बघा. असा तर सांगतोय त्याकडे घ्या. अनेक चेक करा की ज्या वास्तुशास्त्रज्ञांना काम कुठे केले त्यांना विचारा की बाबा तुम्ही काम कुठे केले, त्यांचा फीडबॅक घ्या. त्यांच्या क्लायंट कडे घ्या, आधी कुठं केले का, त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा की बाबा यांचा रिझल्ट आलाय का तुम्हाला. कारण की आता तुम्हाला खूप सारे दिसतील तर तुम्ही विचारपूर्वक घ्या की बाबा यांचा रिझल्ट येतोय, अशा प्रकारे घ्या, त्यांना सिलेक्ट करा. ओके चालेल. सुशांत सर, आज तुमच्याशी बोलून मला भरपूर गोष्टींचं माहित झालं, जसं की 45 देवता असतात, परत नंतर 32 काय दिशा तुम्ही म्हणाला त्याबद्दल, आणि तुमचा एक्सपिरियन्स पण भरपूर आहे, तुमचे फीडबॅक वगैरे ते पण मला, तुमचे जे एक्सपिरियन्स आले क्लायंटचे ते पण मला एकदम फॅसिनेटिंग वाटले, जबरदस्त एकदम आले. मग आज तुमच्याशी भेटून नॉलेजेबल पण सेशन झाला आणि प्लस मला बऱ्याच गोष्टींचं एक कसा शोधावा वास्तुशास्त्र तज्ञ हे पण कळालं. तर तुमचं आल्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल. आणि तुम्ही असंच लोकांची मदत करा आणि लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम मधून एक मार्ग दाखवा, ही तुम्हाला प्रार्थना आहे. ओके, धन्यवाद.